प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे काहीही झालं तरी भाजपमधून लढणार. राष्ट्रवादीचे 22 आणि शिंदेच्या सेनेच्या काही आमदारांचंही भाजपमधून लढण्याचं ठरलंय. रोहित पवार यांचा मोठा दावा. सुनील तटकरेंकडून रात्री शरद पवारांची भेट. सिल्वर ओकवरील भेटीनं राजकीय चर्चांना उधाण, तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. तटकरेंची माहिती. प्रफुल्ल पटेल पक्षाच्या निर्णयानं अस्वस्थ. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल यांचं नाव नव्हतं. आसामवरून परतताना पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास टाळल्याची ही माहिती. आयात शुल्क वाढल्यानं सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात 8,000 तर चांदीच्या दरात 20,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 1,63,770 रुपयांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मोदींकडून पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन. अमित शहा यांनीही ताफ्यातील वाहनं कमी केली. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर. नोटिशीवर समाधानकारक उत्तर न दिल्यानं कारवाई. नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव. एनटीए बरखास्त करण्याची याचिकेतून मागणी. विदर्भासह राज्यात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट. अकोल्यात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. 1989 नंतर पहिल्यांदाच पुण्याचं तापमान 44 अंशांवर. सोलापूरमध्ये उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू. मोहोळ तालुक्यातील पापरी गावच्या शोभा डोंगरे यांचा मृत्यू. सोलापूरमध्ये तापमानाचा पारा 42 ते 43 अंशांवर. कसारा आसनगाव लोकल आज दुपारी 2 तास बंद राहणार. दुपारी 3:30 ते 5:30 दरम्यान लोकल बंद राहणार. 14 ते 16 मे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार.